सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नंदुरबार शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे बुधवारी पत्रकार बांधवांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे हेल्मेट वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे। जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले। अलीकडे सर्वाधिक अपघात दुचाकीचे होत आहेत। दुचाकी चारचाकी वाहनाच्या अपघातात चालकाला नव्हे तर सर्व कुटुंबाला परिणाम भोगावे लागतात। अपघातात केवळ जीव जात नाही तर अपंगत्व देखील येतं। वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार व वरिष्ठ उपसंपादक रमाकांत पाटील व खानदेश गौरवचे संपादक हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केले। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की आपल्या देशात वर्षात 1.5 लाख रस्ते अपघातात मृत्यू होतात। त्यापैकी 50% पेक्षा अधिक मृत्यू दुचाकी वापरणाऱ्यांचे होता। यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मोटार वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी केले, तर आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। क्राइम FIR साठी अशफाक शेख यांचा रिपोर्ट।